शेतकरी असाल तर हा व्हिडिओ पहा, शेतकरी नसाल तरी हा व्हिडिओ बघा आणि खऱ्या बापाचे असाल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून कमेंटमध्ये आणि लोकांपर्यंत पोहोचवा आणि ह्या जास्त करून देवेंद्र फडणवीस पर्यंत गेला पाहिजे व्हिडिओ। फडणवीस साहेब, कर्नाटक सरकार आणि पंजाब सरकार शेतकऱ्यासाठी किती लढत आहे। पंजाब सरकारने 50,000 रुपये हेक्टर, ते कर्नाटक सरकारने 35 ते 40,000 रुपये हेक्टर देऊन राहिला शेतकऱ्याला आणि तुम्ही 85 रुपये गुंठा म्हणजे हेक्टरचा 8,500 रुपये तुम्ही भीक देऊन राहिले का? शेतकऱ्याचा जखमीले मळण चोळून राहिले का मीठ चोळून राहिले काही समजून राहिलं नाही। शेतकऱ्याला हसून राहिले की काय करून राहिले हे मला ठाऊक नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेब हे तुम्हाला लय महागात पडणार, कारण शेतकरी हा तरसलेला आहे। ओला दुष्काळ जाहीर करा असा शेतकरी म्हणून राहिला तरी तुमच्या डोक्यात पडून नाही राहिला प्रकाश। काय राजकारण खेळता तुम्ही, काय राजकारण खेळता? माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, हे फडणवीस साहेब उद्योगपत्यांचा गाण ठेवू शकते पण रणता जो शेतकरी आहे त्याचे आसू पुसू शकत नाही। मला असं वाटू राहिलं की सोशल मीडिया असो, न्यूज चॅनलवाले असो, कधीही शेतकऱ्याची न्यूज दाखवत नाही। सगळेच राजकारणातल्या लोकांनी विकत घेतलेले चॅनल आहे। मंगेश साबळे हा एक शेतकरी योद्धा उपोषण करू राहिला, 6 ते 7 दिवस झाले, अजून सरकारचं तोंड दिसून नाही राहिलं। फडणवीस साहेब म्हणते मला वेळ नाही आहे, तुम्ही उपोषण थांबवून घ्या, हे करावं लागते, टमकं करावं लागते, हे करावं लागते, आम्ही देऊ शकत नाही असं तसं असं सांग ना। कमरा म्हणून काही फरक पडत नाही असं सांगा। अरे हे नसन होत गांजा पेरू दे शेतकऱ्याले। तुम्हाला शेतकऱ्याच्या वरात गांजाचं झाड काय दिसलं? तुम्ही मिटरी आणता आणि शेतकऱ्याचं सुबह पीक सडून राहिलं, कोंब फुटून राहिलं सोयाबीनले, हे दिसून राहिलं नाही तुम्हाला। असं कसं तुमचं शेतकऱ्याचं सरकार? इलेक्शनच्या टायमाच्यावर म्हटलं होतं ना शेतकऱ्याचं सरकार आहे म्हणून, मग तुम्ही हे वादे केले ते पूर्ण करा। आमचा रक्ताचा सळाई सांडो काही सांडो तरी आम्ही कर्जमाफी आणि मालाले भाव, हमी भाव आणि 50,000 रुपये हेक्टर घेतल्याशिवाय राहणार नाही। माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, निलेश साबळे दादा हे उपोषण करू राहिले 6 ते 7 दिवस, रक्ताच्या उलट्या होऊन राहिल्या त्या माणसाले। मी विदर्भातला माणूस, माझ्या काळजाले झोमून राहिलं का त्या माणसाची उलटी पाहिल्याबरोबर मले माझा बाप आठवला, कारण माझा शेतकरी बाप म्हणजे पुरा महाराष्ट्रातला शेतकरी बाप माझा बाप होय। इजा मला होऊन राहिली त्या कारणामुळे माझे रक्त तपून राहिलं, त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो का तुम्हाला लग्न होऊन नाही राहिली काय? का हार्ट नाही आहे तुम्हाला, दिल नाही आहे तुमचं? काय तुमचं दिल काय आहे, पत्थर आहे की काय आहे मला ठाऊक नाही, पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांनो तुम्ही एकी नाही आहे, तुमची काही नाही आहे। तो निलेश साबळे का स्वतःच्या शेतीसाठी लढून नाही राहिला, का घरच्या समाजासाठी लढून राहिला, का गावासाठी लढून नाही राहिला, तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी लढून राहिला। तरी आपली अक्कल कोण्या चुलीत गेली काय गेली हे आपल्याला माहित नाही। आणि फडणवीस साहेब, तुम्हाला 55 लाखाचा बेड आहे झोपाले आणि त्या बेडवर झोपून राहिले मस्त सुतून तुम्ही, आणि न्यूज पाहून राहिले, सोशल मीडियावर पाहून राहिले, फक्त बायकोची व्हिडिओ पाहून राहिले असन तुम्ही का बायको माई कशी नाचून राहिली, कोणासंग नाचून, कोणत्या गाण्यावर नाचून राहिली, बस हेच पाहता काय? शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहून नाही राहिली तुम्ही। शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहिला का वर्त करते फडणवीस साहेब, वर्त करते। अरे कसे हो तुम्ही मुख्यमंत्री? कसे का तुमचं हृदय आहे, हृदयात तुम्हाला दिल नावाची चीज नाही का हो, प्रेम नावाची चीज नाही काय? शेतकरी मरून राहिला, फाशी घेऊन राहिला, तडफडून राहिला, हे दिसून राहिलं नाही तुम्हाला। हा जगाचा पालनहार आहे अन्नदाता, हे हा अन्नदाता फाशी घेऊन राहिला, मरून राहिला, त्याच्या मालाले भाव काय? मालच नाही निघाला वावरातून, भाव कायचा भेटणार? माल असं सोडून राहिला पुरा वावरात। तुम्ही विचार करा फडणवीस साहेब, पुरा माल सोडून राहिला वावरात, काय करावं त्या शेतकऱ्यानं? काय करावं? भाव तर जाऊ द्या हो दूरच, वावरातून माल जाईन तेव्हाच भाव भेटेल ना, मार्केटमध्ये जाईन तेव्हाच ना।
वावरातूनच माल नाही चालला भाव मार्केटमध्ये, तर भाव कुठून भेटणार? तो लागलेला खर्च निघून नाही राहिला हो. अगोदर आमच्या चड्ड्यापासून तुम्ही घेऊन घेतलं आणि म्हणून झाले जीएसटी माफ केली. का जीएसटी काँग्रेसने लावली होती काय? का नेहरूने लावली होती? जीएसटी माफ केली म्हणते तुम्ही? का जीएसटी कानून नेहरूने लावली होती काय? एवढे तीर मारले का तुम्ही? अगोदर तर आमच्या चड्डीपासून घेऊन घेतलं, आता काय राहिलं? जांगे. आणि म्हणून काय राहिलं? जीएसटी माफ केली. काय नाही केली, काही गरज नव्हती जीएसटी माफ करायची. अरे रिचार्ज महाग, पेट्रोल महाग, रिचार्ज अजून वाढलं, पेट्रोल अजून वाढलं. खायचं तेल महाग, सगळ्या गोष्टी तर महाग आहे. कायले 140 रुपये किलो तर तेलच आहे, 145 रुपये किलो तेल. कायची जीएसटी कमी केली? कायचं भोग केलं कमी? काहीच केलं नाही. माझं म्हणणं एकच आहे का शेतकऱ्याबद्दल एवढे निर्दयी का तुम्ही? माझा महाराष्ट्रातला शेतकरी मरून राहिला हे दिसून राहिलं नाही तुम्हाला? तुम्हाला दिसते फक्त राजकारण, दुसरं काहीच नाही. का तुम्ही धुऱ्यावर पाहून नाही राहिले? शेतकऱ्याच्या धुऱ्यावर जाऊन नाही राहिले, हेलिकॉप्टरवरून पाहून राहिले, 15 करोडाच्या हेलिकॉप्टरवरून पाहून राहिले. बरोबर आहे ना? सोन्याचा बूट घातलाय, खराब झाला तर आधी सोनं महाग आहे. अरे पहिल्या काळीस पांढरं सोनं स्वस्त होतं, त्या पिवळं सोनं स्वस्त होतं. आता पांढरं सोनं स्वस्त झालं, कवळी मोलाच्या भात भेटून राहिलं, आणि पिवळं सोनं एवढं महाग झालं की सांगू नका. अरे आमच्या शेतकऱ्यानं पिवळं सोनं गहाण ठेवून सोनाराच्या तिथं पांढऱ्या सोन्यासाठी पैसा लावला. आता पांढरं सोनं सडून राहिलं वावरात. काय करावं ते ना? फाशी घ्या. काय करावं? 10 लोक जोडून पैसे आणलेले, ते 10 लोक त्याच्या घरची 3 मणी वाजून राहिले, दरवाजाची खिराडी वाजून राहिले. काय करे श्याम्या घरी, आहे का रे गोम्या घरी? पैसे पाहिजे होते. मग तुम्ही सांगा भले, पैसे पाहिजे होते तर त्याचं कर्ज कोण फेडणार? ते घेतलेलं कर्ज कोण फेडणार? तो फेडन आहे नाही काय? अरे कसा फेडन तो? शेतातलं पिकच झाल्यावर नाही आहे, शेतातलं पिकच पुरं सोडून राहिलं वावरात. सांगा तुम्ही काय करणार? तो एकच करणार, दोरी घेऊन जाईन झाडाच्या फांदीला, अशा झाडाच्या फांदीला लटकन आणि फाशी घेईन, सुटला वाद. तेही कर्ज फिटणार नाही. हे कर्ज तिच्या बायकोले भरावं लागेल, लेकराले भरावं लागेल. समजलं काय फडणवीस साहेब? कारण तुमचं सरकार जेवढं पाहिजे कर्ज तेवढं देऊ शकत नाही 2-4 एकर वाल्याले. तुमचं कर्ज कोण देते? तुम्ही कर्ज कोणाला देता माहिती आहे का? 20-30 टिपणीवाल्याला देता. अरे आमच्यासारखा 2 एकर 4 एकर वाला माणूस काय करणार? 10 लोकांजवळूनच घेणार ना. आम्हाला कर्जमुक्त भारत पाहिजे, कर्जमुक्त महाराष्ट्र पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, आपल्याला कर्जमुक्त महाराष्ट्र पाहिजे. का शेतकऱ्याला कर्ज कधीच घेतलं नाही पाहिजे, असा महाराष्ट्र बनवायचा आहे. समजलं काय? हा व्हिडिओ जास्तीत जास्त करून फडणवीस पर्यंत गेला पाहिजे. जय जवान जय किसान.